श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वाचा का सांगत आहे, कारण आजच्या विषयामध्ये होणार आहे गुरुपौर्णिमा विषय। गुरुपौर्णिमा आपली येणार आहे आणि गुरुपौर्णिमा आल्या कारणाने आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। आपले गुरु म्हणजे सर्वस्व असतं। आपले आई वडील भाऊ बहीण मित्र सखा जे काही असतं ते आपले गुरु असतात। बघा, आई वडील आपले गुरु असतात, शिक्षक आपले गुरु असतात। त्याच पद्धतीने आपण गुरु जे केलेले असतात, भले ते स्वामी समर्थ महाराज असोत किंवा दुसरे असोत, तुमचे जे गुरु असतील त्यांचं आपण गुरुपद आपण त्यांना देत असतो आणि गुरुच्या जागी आपण त्यांना ठेवत असतो। तो दिवस आपला येणार आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस। आता गुरुपौर्णिमा आषाढी पौर्णिमा जी असते तीच म्हणजे गुरुपौर्णिमा तिथी असतो। आता जुलै महिन्यामध्ये जो महिना चालणार आहे आषाढ महिना, त्या महिन्यामध्ये आषाढी एकादशी येणार आहे, नंतर गुरुपौर्णिमा येणार आहे आणि तुम्हाला सांगेल चातुर्मासारंभ सुद्धा सुरुवात होणार आहे। म्हणून आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहे, पण आपल्या गुरूंची सेवा जी आहे ती आपल्याला नक्कीच 21 दिवसाची सुरुवात करायची आहे। बऱ्याच लोकांना माहिती नसतं, सुरुवातीला नवीन सेवेकरी असतात, त्यामुळे थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा इथे प्रयत्न करेल की बघा, आपण या 21 दिवसांमध्ये आणि त्या कालावधीमध्ये आपण जेव्हा सेवा करत असतो ते गुरूंच्या चरणी अर्पण होत असतं। म्हणून आपल्याला या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंची सेवा करायची असते। स्वामी समर्थ महाराज गुरु लाभणं हे आपलं बघा भाग्य आहे, हे तर मी नक्कीच म्हणेन। कारण बघा, महाराजांच्या चरणी बसायला एक भाग्य लागत असतं। आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून आपण त्यांच्या चरणी आज बसत आहोत। याला खूप म्हणजे ऐरागेरा बोलतो ना आपण, कुणीही बसू शकत नाही। जे महाराजांच्या मार्गात नाही आहे, जे अध्यात्माच्या मार्गात नाही आहेत, त्या लोकांची दशा बघायची तुम्ही की त्यांचे विचार, त्यांची राहणीमान, विचारश्रेणी जास्त करून खूप खराब असते। हा तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा। आपल्या सभोवताली जे लोक असतात ते समाधानी नसतात। भलेही आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात, बघा खूप काही संकट येतात किंवा वाईट गोष्टी सुद्धा येतात, पण मात्र आपण त्या संकटांमध्ये, त्या वाईट काळामध्ये आपण खंबीरपणे उभे राहत असतो आणि ते खंबीरपणे उभे राहण्याचं कारण किंवा त्यामागची जी बाजू असते ती म्हणजेच महाराज असतात, आपले स्वामी असतात। आपले महाराज आपल्या पाठीशी सदैव असल्यामुळे ते आपल्याला हिंमत देतात, ताकद देतात, मानसिक बळ देतात आणि शारीरिक देतात। सगळ्या काही मनाचे विचार जे असतात ते खंबीर ठेवण्याचं काम हे महाराज करत असतात आणि अशा पद्धतीने होण्यासाठी आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात। आपल्या गुरूंच्या सेवा ज्या असतात त्या करून त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करत असतात। प्रत्येक व्यक्ती संकल्पयुक्त सेवा करत असतं, महाराजांच्या मार्गात आल्यानंतर सेवा करत असतं। पण बघा, सेवा करत असताना आपल्या स्वार्थापोटी करत असतो, पण गुरुपौर्णिमा किंवा स्वामी पुण्यतिथी किंवा आपलं बघा स्वामी समर्थ महाराजांची दत्त जयंती येत असते, स्वामी समर्थ महाराजांची जयंती येत असते। या कारणांमुळे जेव्हा आपण पारायण करत असतो ना, ते पारायण आपल्या गुरूंसाठी करून बघा, नक्कीच करून बघा। 100% सांगते मी तुम्हाला, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे। जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो, आपल्यासाठी करतो, ते तर अनुभव असतात, पण आपल्या गुरूंसाठी जेव्हा आपण सेवा करतो ना, तो अनुभव खूप वेगळा असतो। माझ्या अंगावर काटे येत आहे तुम्हाला सांगताना, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। आपल्या बघा, ब्रह्मांड चालवतात आपले महाराज, आपण त्यांना गुरु मानतो, आई वडील सर्वस्व काही मानत असतो, पण बघा आपण कधी विचार करतो का की आपले गुरु जे आहेत किंवा आपले महाराज जे आहेत त्यांची पण तब्येत बरी असेल ना, त्यांना पण म्हणजे त्यांची काळजी एक प्रकारे वाटणं, त्यांची तब्येत चांगली असेल ना, त्यांचं काही दुखत नसेल ना, ते एवढं ब्रह्मांड चालवत असतात। ज्या पद्धतीने आपण त्यांना आई वडील मानतो, आई वडिलांची काळजी आपण घेत असतो, त्या पद्धतीने तुम्ही एक वेळा असा विचार करून महाराजांची काळजी घेऊन त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्यासाठी सेवा करून बघा आणि मग तुम्हाला बघा काय अनुभव येतो, काय साक्षात्कार होतो ते नक्कीच तुम्ही पडताळून बघा। कारण मी हा स्वतः अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे। महाराज नक्कीच भेटायला येत असतात, पण तो आपला मनातला विश्वास खूप महत्त्वाचा आहे। मनापासून तुम्ही ते मानायला हवं, तेव्हाच या गोष्टी घडत असतात, ठीक आहे। तर म्हणून आपल्याला 21 दिवसाची सेवा जी आहे गुरुपौर्णिमेच्या आधी ती सुरुवात करायची आहे। बरेच लोक, मी सुद्धा करणार आहे, महाराजांना सांगेल की करून घ्या माझ्याकडून, एवढं सांगायचं नाही, आपण सेवेला सुरुवात करायची। करणारे ते असतात, आपली जिद्द हवी, नक्कीच करून घेत असतात। तर बघा, 29 जुलैच्या दिवशी गुरुपौर्णिमा येणार आहे। 29 जुलै 2026 वार आहे बुधवार, त्या दिवशी गुरुपौर्णिमा येणार आहे आणि
9 तारखेला आपल्याला सेवा चालू करायची आहे 21 दिवस आधी. 9 जुलै 2026 वार त्या दिवशी गुरुवारसुद्धा येणार आहे, तर म्हणून तुम्ही गुरुवारी सेवा चालू करू शकतात 21 दिवसाची. आता हा जो कालावधी 21 दिवसाचा आहे, या दिवसांमध्ये तुम्हाला मासिक धर्म जर आला, आता मासिक धर्म आपल्याला तारीख माहिती असते, बाकी गोष्टी माहिती नसतात. सुतक असेल किंवा डिलिव्हरीचं सुद्धा आपल्याला एक वेळा माहिती असतं, आपल्या कुटुंबामध्ये कोणी डिलिव्हरी होणार असेल तर. पण तुम्ही यथाशक्ती तुम्ही म्हणू शकतात की 21 बोलू नका जर डिलिव्हरी होणार असेल कोणी जर तुमच्या फॅमिलीमध्ये. पण मात्र मासिक धर्म तुमचा जर असेल तर मासिक धर्म असेल तर अगोदर तुम्ही 2-3 दिवस सेवा चालू करा तरी चालेल, किंवा तुमचा जर मासिक धर्मामध्ये आला तर तुम्ही डबल म्हणजे एका दिवसाला 2 सेवा करू शकतात. या पद्धतीने करा तरी सुद्धा चालेल. पुढे तुम्हाला सांगतेच कशा पद्धतीने आपण सेवा करू शकतो. पण मात्र 9 तारखेला तुम्ही सुरुवात करा. 21 दिवसाची सेवा जी असेल ही आपल्याला आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करायची आहे. तर सर्वप्रथम सांगेल ही अशी सेवा आहे की ही सेवा केल्याने बऱ्याच लोकांचे आयुष्य हे बदलत असतात, बऱ्याच लोकांना अनुभव हे येत असतात. हे अनुभव जे असतात ना, बऱ्याच लोकांना घर घेणे, नोकरी लागणे, विशिष्ट पद्धतीने ज्या आपल्या अडचणी असतात आयुष्यातल्या त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण या सेवा करत असतो. आणि ती सेवा म्हणजेच काय तर बघा, छोटासा आपला हा ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे. या ग्रंथाचे तुम्ही 21 दिवसांमध्ये 21 पारायण तुम्ही करू शकतात. आपल्या गुरूंसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. संकल्पयुक्त केले तर अतिउत्तम. संकल्पयुक्त करा असं मी जरूर तुम्हाला सांगेन, कारण संकल्प आपण जेव्हा करत असतो तेव्हा कुठेतरी आपल्याला बंधनं असतं, आपल्याला काळजी असते, आणि त्या काळजीपोटी आपण ती 21 दिवसांची 21 पारायण नक्कीच टायमावर वेळ एक शिस्तबद्ध आपले पारायण होत असतात. म्हणून संकल्प करून करा, त्याचं फळ सुद्धा मिळत असतं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपण जर काही इच्छा असेल ती सुद्धा तिथे महाराजांना सांगू शकतो. बघा, महाराजांसाठी असं आपल्याला म्हणायचं, जेव्हा आपण संकल्प करू तेव्हा आपल्याला म्हणायचंच आहे, पण या ग्रंथाचं पारायण आपण करू. 21 पारायण आपल्याला 21 दिवसांमध्ये करायचे आहे. यासोबत तुम्हाला 11 माळी जप आपल्याला दररोज आपण ठरवायचं की 11 माळी जप मला करायचाच आहे. या कलियुगामध्ये तुम्ही जर जप केला, तुम्हाला सांगते जपाला खूप खूप महत्त्व आहे, नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. म्हणून 11 माळी जप हा व्हायलाच पाहिजे. त्यानंतर तारक मंत्र महाराज तारून घेतात. हा मंत्र स्वमुखातून महाराजांनी दिलेला आहे. म्हणून तारक मंत्र आपल्याला दररोज 11 वेळा म्हणून आपल्याला तीर्थ बनवायचं आहे, आपल्या घरात शिंपडायचं आहे, घरातल्या सगळ्या व्यक्तींना आपण तीर्थप्राशन करायचं आहे. या पद्धतीने या तिघीही सेवा आपल्याला दररोज करायचे आहेत 21 दिवसासाठी. आता या ग्रंथाचे पारायण जे असतात ते आपल्याला करायचे आहेत बघा. 21 दिवसात 21 पारायण करायचे आहेत, संकल्पयुक्त आपल्या गुरूंसाठी करायचे आहेत. कालचा जो व्हिडिओ झाला की 108 पारायण आपण करू कसे करावे, तुमच्या कामासाठी वगैरे तुम्ही करणार असणार तर बघा या 21 दिवसांमध्ये 108 पारायण तुम्हाला करायचे असेल त्या पद्धतीने करा, किंवा सुरुवात तुम्ही आता सुद्धा करू शकतात, या पद्धतीने करा. त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. पण 21 दिवसात 21 पारायण तुम्ही करू शकतात. मासिक धर्म जर तुमचा आला मध्ये तर तुम्हाला बघा अगोदर तुम्ही सुरुवात केली पारायण सुरू तरी सुद्धा चालेल, किंवा त्यानंतर तुम्ही जर 9 तारखेला चालू केले, मध्ये तुम्हाला अडचण आली 4 दिवसाची तर 4 दिवस तुम्ही 2 पारायण केले तरी सुद्धा चालेल, किंवा एखाद्या दिवशी तुम्ही बाहेर गावी कुठे गेली, अचानक तुमचं काम झालं, आजारीच पडलं, मुलं आजारी पडले, सासू सासरे असतील, काहीतरी अडचणी येत असतात बघा. तर बघा एखादी पारायण राहून गेलं तुमचं तर तुम्ही एका दिवसाला 2 पारायण करू शकतात. सकाळी एक करा, संध्याकाळी एक करा तरी सुद्धा चालेल, किंवा सकाळी दोघी केले, तुमच्या वेळेनुसार तुम्ही घ्या. फक्त एवढं तुम्हाला सांगेल, तुमचा वेळ निश्चित ठेवा, आपल्याला या वेळेत करायचं आहे. नक्कीच मागे पुढे झाला काही हरकत नाही, होऊ शकतं, मुलं असतात, आपला संसार आहे, त्यामुळे मागे पुढे वेळ होऊ शकतो. पण एवढंच नित्यनियमाने आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे, हे आपल्या लक्षात राहू द्या. जेवणाच्या आधी सेवा करू नका. जेवण केल्याने आळस, कंटाळा या गोष्टी येत असतात. आपण जे पारायण करणार आहोत या पारायणामध्ये प्रत्येक ओळ जी असते ते समजून आपल्याला घ्यायचं आहे. या ग्रंथामध्ये आपले महाराज कसे आहेत ते सांगितलेलं आहे, ते समजून घ्यायचं आहे. सुंदराबाई झाल्या, बाळप्पा झाले, चोळप्पा झाले, तर खूप सुंदर सुंदर अशा लीला दिलेल्या आहेत.
तसेच तुम्हाला सांगेल स्वामी सूत जे आहेत त्यांच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. या बऱ्याचशा गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आपल्याला या ग्रंथामधून. म्हणून तुम्हाला सांगेल हे समजून घेण्यासाठी आपलं मन प्रसन्न राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला कंटाळा आळस येऊ नये म्हणून आपण जेवण करायचं नाही. जेवणाच्या आधी आपण सेवा करा. भलेही तुम्ही संध्याकाळी करणार आहेत सेवा, हे पारायण करणार आहेत, पण संध्याकाळी सुद्धा जेवणाच्या आधी पारायण करा आणि नंतर जेवण करा असं मी तुम्हाला सांगेन. थोडंफार नाश्ता किंवा ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकतात, पण संपूर्ण जेवण करू नका. त्याने म्हणजे कंटाळा आळस या गोष्टी येत असतात. ठीक आहे. तसेच तुम्हाला सांगेल आता संकल्पयुक्त जर केलं तर त्याला नियम वगैरे अटी असतात का ताई? तर एकच सांगेल, तुम्ही जर संकल्पयुक्त ही सेवा करणार आहे तर मांसाहार जर करत असणार तर जे लोक मांसाहार करतात त्यांनी स्वतः जे पारायण करत आहेत त्यांनी मांसाहार करू नये. एवढा एक नियम म्हणजे पाळावा. बाकी दुसरे नियम कोणते? तर परान्न वगैरे घ्यायचं नाही. आपण स्वामी सेवेत आहोत, त्यामध्ये आल्यानंतर गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलंच आहे कधीही परान्न घेऊच नका. दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला परान्न घ्यायचंच नाही, हे लक्षात ठेवा. आणि तेव्हाच आपल्याला आपल्या सेवेचं फळ हे संपूर्ण मिळत असतं. सेवेकरी असतील त्यांच्या घरात तुम्ही घेऊ शकतात, आपल्या आईकडचं घेऊ शकतात, आपले सासरचं असं ते घेऊ शकतात. फक्त एवढं सांगेल बाहेरचं घेऊ नका. आणि बघा पाठ वगैरे मांडावा का 21 दिवसांसाठी, तर पाठ मांडणी तुम्ही केली तरीही चालेल. तुमच्या घरात जागा असेल, देवघर सेपरेट असेल, त्यामध्ये तुम्ही पाठ मांडू शकतात, कलश मांडू शकतात. पाठ मांडून रांगोळी काढा, कलश मांडा, महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा, ग्रंथ तुम्ही ठेवू शकतात, माळ तिथे ठेवू शकतात. या पद्धतीने करा. तुमच्या घरात जर जागा नाही, तर छोटंसं देवघर माझं आहे मला आणि छोटं घर आहे तर जागा नाही, तर काही हरकत नाही. तुम्ही दिवा वगैरे प्रज्वलित करावा, अगरबत्ती लावावी आणि आसन आपलं घ्यावं. आसन घेऊन आपण ग्रंथ घेऊन ग्रंथाला नमस्कार करावा, महाराजांना मुजरा करा, नमस्कार करा आणि आपलं वाचन सुरुवात करावी. पहिल्या दिवशी आपण स्वामी स्तवन म्हणावं, नंतर नाही म्हटलं तरी चालेल, पण पहिल्या दिवशी आपण स्वामी स्तवन म्हणावं आणि त्यानंतर आपण सेवा सुरू करू शकतो. आता बघा संकल्प जो करत असतो, बऱ्याच महिलांना प्रश्न येतो की ताई संकल्प कसा करावा किंवा संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं का? तर बघा संकल्प करणं, आपण पहिल्या दिवशी संकल्प करावा, त्यानंतर सोडणं वगैरे काही राहत नाही. पहिल्या दिवशी संकल्प करत असताना आपलं आता सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा थोडक्यात सांगते, आपलं नाव घ्यायचं आहे. जे नाव असेल तुमचं ते आपण म्हणावं. मी सीमा कौंडिन्य गोत्रातली, आता माझं गोत्र कौंडिन्य आहे, तुमचं कोणतं आहे ते बघा. नाही माहिती असणार तर काश्यप गोत्र म्हणा. मी काश्यप गोत्रात उत्पन्न झालेली मी एक स्वामी सेवेकरी आहे. तुमच्या गावाचं नाव सुद्धा तुम्ही तिथे म्हणू शकतात. आणि त्यानंतर मी माझ्या गुरूंच्या म्हणजे स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी, त्यांच्या प्रकृतीसाठी, त्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी ही सेवा मी 21 दिवसांसाठी करत आहे किंवा एवढे पारायण 21 पारायण मी करत आहे. या पद्धतीने तुम्ही तिथे सांगू शकतात. तुमची जर काही अडचण अशी आहे की ती अडचण दूर होतच नाही, एखादी काम असेल बघा तुमचं, आता आपण संसारिक माणसं आहोत तर बऱ्याच महिलांना असा प्रश्न असतो की मला ती अडचण पण सांगायची आहे. तर बघा तुम्ही तिथे सांगू शकता. संकल्प करत असताना महाराजांना ती अडचण सांगावी की ही अडचण माझी आहे, ही सुद्धा या अडचणीला महाराजांची साथ मिळण्यासाठी, त्यांचं पाठबळ मिळण्यासाठी मी पारायण करत आहे. या पद्धतीने तुम्ही सांगा. तुम्हाला काय महाराजांना सांगायचं त्या पहिल्या दिवशी संकल्प केला, आपण सेवा चालू करतो तेव्हा सांगायचं, महाराजांना विनंती करायची, आपली सेवा सुरुवात करायची. त्यानंतर 21 दिवस फक्त आपली सेवा, आपण ती जी काही आपण सांगितलेली सेवा असते किंवा काहीतरी अडचण सांगितलेली असते ती तिथे डोक्यात ठेवायची नाही. फक्त आपलं पारायण आणि आपण दररोजच्या दररोज तेच घेऊन बसायचं नाही. करतील ते पण चांगली गोष्ट आहे, नाही तुमची इच्छा पूर्ण झाली ती पण चांगलीच गोष्ट आहे. कारण महाराज देतात ना ते आपल्याला पूर्ण, म्हणजे तुम्हाला सांगते, तुम्हाला एवढी काळजी नसेल स्वतःची तेवढी काळजी महाराजांना असते, हे लक्षात ठेवा. आपल्या जे सेवेकरी असतात त्यांची काळजी महाराज जास्त घेत असतात. म्हणून तुमच्या आयुष्यात जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच महाराज देतात, हा शब्द नक्कीच लक्षात ठेवा. त्यांची इच्छा जी असते ना त्या इच्छामध्ये तुमची इच्छा ठेवायची. तुम्हाला फळ भेटलं तरी चालेल, नाही भेटलं तर समजून घ्यावं काहीतरी महाराजांना वेगळं द्यायचं आहे, माझ्यासाठी काहीतरी चांगलं दुसरं आहे म्हणून महाराजांनी हे फळ मला दिलं नाही. तुम्ही हे असं करून बघा. महाराजांना सांगा शेवटी तुमची इच्छा, तुम्ही जे द्याल ते मी स्वीकारायला तयार आहे, एवढं आपण सांगावं. आणि बघा तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे स्वतःचा. तुम्ही स्वतःसुद्धा बदलाल, एक वेळ विश्वास ठेवायला लागाल आणि अजून महाराजांच्या जवळ जाल. ठीक आहे. तर या गोष्टी करून बघा आणि नक्कीच आपल्याला हे पारायण करायचे आहेत.
सगळेच हे पारायण करू शकतात. मुलगा मुलगी, स्त्रिया पुरुष, म्हातारा म्हातारी, विधवा ज्या असतील सगळ्या महिला पुरुष हे पारायण करू शकतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पारायण करा. किती दिवसात करू शकतात त्या पद्धतीने 11 दिवसात, 21 दिवसात या पद्धतीने करा. फक्त सांगेल 21 दिवसाची सेवा ही 9 तारखेला चालू होत आहे आपली. 9 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत आपल्याला 21 दिवसांची आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे. म्हणून सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे आणि आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे. या पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करायची आहे. चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच विचारा. सेवेविषयी पूर्ण मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न इथे नक्कीच करेल. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.